गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। आणि आता चाललो आहे सध्या तरी हेअरकट करायला। तर आज 2 फंक्शन आहेत गावात, तर बघू हळद आहे आणि रिटायरमेंट आहे। सो बघू आता पुढं काय होतं। मटन वाटतं जेवायला ना। मग रिटायरमेंटला बी मटन असेल, परत हल्दीन बी मटन। नुसतं मटन खायचं वाटतं। गाईस इथं बघू शकता माझ्या मम्मीनी मिरच्या आणि फुकट सुकायला घातले उन्हात। मिरच्या सुकल्या, मग त्यांचं मसाला होईल आणि सुकीची चांगली चटणी होईल। गाईस मस्तपैकी फ्रेश झालो, आंघोळ केली आणि फ्रेश झालो। आता बघू आता नाश्त्याला काय बनवलं असेल तर ते खाईन। नंतर मग आता उद्या एक्झाम येतात, त्याची प्रिपरेशन करायचे। मग अभ्यास करत बसेल। मग नंतर संध्याकाळी फंक्शनला भेटू, नाहीतर मग स्टडी टाईमला भेटू। चला इथे बदामी नाक्यावर लोक जमले आहेत, पण कशासाठी जमलेत नक्की, रिटायरमेंटसाठी की दुसरं रिझन काय आहे काय माहिती नाही। त्याचा विचारायचं आपण कोणाला काही समजत नाही, बघू नंतर समजेल। नवऱ्याला न्यायला बैलगाडी आणले, नवऱ्याला न्यायला बघ गाडी आणले बघ, स्पेशल गाडी। रिटायरमेंटची पब्लिक बघा केवढी आहे। थोड्या दिवसात आपल्या पण मोठ्या काकांची रिटायरमेंट येईल ना, मोठ्या बाप्पाची, मग तेव्हा आपण पण धमाल करू। चला रिटायरमेंटला जाऊ, मग तिकडनं हल्दीला जाऊ। संकुदेव येणार आहे का हल्दीला? पप्पा जाईल द्यायला ना, तेव्हा करतात। चला पोहोचलो हल्दीत, आता बघू चालू आहे आतमध्ये कोण कोण भेटतं बघू। चला चला गाईस निघालो हल्दीवरतून, आता जाऊ घरी ना। उद्या आता एक्झाम आहे, तर उद्याची तयारी करायला लागेल परत घरी जाऊन। मोठ्या मम्मीची काल थंडी भरलेली ना, तर ते आता आलो आईस्क्रीम खायला। कुठं आईस्क्रीम पाहिजे तुम्हाला सांगा, पाठवतो। आणि हे बघा जाम आहे, मॅग्नम तर बघा फेवरेट ऑलवेज। आता जायचं घरी, जाऊन आईस्क्रीम फ्रेश झालो की परत जायचं एक्झाम द्यायला। आणि हा नवीन एक पॅक आहे,
कोण आहे का एवढा मोठा? चला गाईस आता आईस्क्रीम घेतले आहेत भरून 160 रुपीज झाले आणि आता जाऊ फ्रेश होऊ आणि मग अभ्यासाला बसू परत एक्झाम आहे. आणि ब्लॉग लेट आला तर सॉरी. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो गुड नाईट, बाय बाय.